तर विधान परिषद निवडणूक अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। मिलिंद नार्वेकर, उदय सामंत, गोगावले आणि तटकरेंना भेटलेले आहेत। मिलिंद नार्वेकरांची नाना पटोलेंसोबतही चर्चा झाली आहे। तर मिलिंद नार्वेकरांनी सकाळीच हितेंद्र ठाकूर यांची देखील भेट घेतली होती। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहे। अक्षय, सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि विधान भवनाच्या परिसरात मिलिंद नार्वेकरांच्या भेटीगाठी चांगल्याच वाढतायत। मधल्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या उमेदवार आहेत। तर 11 जागांसाठी ही निवडणूक होते, परंतु उमेदवारांनी अर्ज या सगळ्या निवडणुकीमध्ये भरले असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता आता मतदानाच्या आधारावर ही निवडणूक जी आहे ठरवली जाईल। प्रत्येक जो आहे तो आपल्या मतांचा कोटा पूर्ण करण्याकरता प्रत्येक पक्षातल्या बड्या नेत्यांची भेट घेताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचसोबत या सगळ्या विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती अपक्ष आमदारांच्या मदारवरती असल्यामुळे अपक्ष आमदारांना गळ घालण्याचं देखील जी कामं आहे उमेदवारांकडे केली जातात। मिलिंद नार्वेकर यांनी आज सकाळीच भवियाचे जे प्रमुख आहेत हितेंद्र ठाकूर त्यांची भेट घेतली आणि त्यासोबतच विधान भवनाच्या संपूर्ण परिसरात आल्यानंतर त्यांनी नाना पटोले यांच्याशी